आपण सगळेच इथे उपस्थित झालेले आहात, आशीर्वाद द्यायला झालेले आहात. एवढंच तुम्हाला विचारायला आलेलो आहे की तुम्ही लढायला तयार आहात की नाही. कारण जी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे, जे काही वातावरण आपण पाहतोय आजूबाजूला, आपल्याला वाटत होतं की खोके सरकार बसलेलं आहे, खोके सरकार आहे, धोके सरकार आहे. पण चिंधी चोरांचं पण सरकार या महाराष्ट्रात भाजपाने आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. साधारणपणे एक सरकारची धाक असायला पाहिजे, सरकार म्हटल्यानंतर सरकारची भीती असायला पाहिजे. पण गद्दारांचंच सरकार म्हटल्यानंतर, चोरांचं सरकार म्हटल्यानंतर आपण पाहतोय की सगळीकडे गुंडाराज पसरलेला आहे. बरोबर ना? काल परवाकडे इथे जे झालं आहे तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल. गोळी काही साध्या सुध्या माणसाने घातली नाही. कोणी घातली गोळी? आमदारांनी घातलेली गोळी आहे. कोणाच्या कॅबिन मध्ये घातली गोळी? पोलीस स्टेशन मध्ये बसून. आणि नंतर त्या आमदारांनी, भाजपच्या आमदारांनी टीव्हीवर येऊन सांगितलं, ठीक आहे आता जे काही न्यायालयात व्हायचं ते सीसीटीव्ही मध्ये जे पकडलेलं आहे, आमदारांनी जे काही सांगितलं की कशामुळे, का त्यांना राग आला, का त्यांचं संतुलन गेलं, हे सगळं सांगितलेलं आहे. पण आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की दोन्ही बाजूनी ही जी गुंडगर्दी चाललेली आहे, चिंधी चोरांचं जे राज्य आहे, होणार की नाही आज तुम्हाला विचारायला आलोय. कारण ह्याच्यात ऐका, ह्या सगळ्या पूर्ण कारनाम्यामध्ये असं नका वाटून घेऊ की बदनाम होते तर नुसतं भाजप किंवा मिंदे होत आहेत. मिंदे तर मिंदेच आहेत, त्यांना बदनाम अजून करायची गरजच नाहीये. त्यांचं नाव मुळात मिंदे झालेलं आहे, गद्दार झालेलं आहे. पण ह्याच्यात बदनाम आपला महाराष्ट्र होत आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रातल्या बातम्या काय आहेत? प्रत्येक ठिकाणी जे तिन्ही पक्ष, सत्ताधारी पक्ष आहेत, दोन पक्ष चोरलेले आणि एक भाजपा. प्रत्येक दिवशी तुम्ही बघताय की आज अमुक गुंडाची भेट घेतली, तमुक गुंडाची भेट घेतली. प्रत्येक दिवशी कोणी कोणाला गोळी मारते, कोण कुठचा गुंड बेलवर बाहेर येतोय, कोण मंदिराला जाऊन रील काय बनवतोय. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण नुसतं जनता म्हणून शांत बसायचं आणि पाहत राहायचं, हे किती दिवस सहन करायचं? जे कोणी आता पण येत होतो असं वाटायला लागलेलं आहे की घटनाबाह्य मुख्य महापालिका काही बघतच नाहीये. म्हणजे आपले कोणाचे होर्डिंग लावले की उद्याच महापालिका येते किंवा रात्रीच महापालिका येते आणि काढायला लावते, सांगता हायकोर्टाची ऑर्डर आहे. मग ही ऑर्डर या गद्दारांना काही लागू नाहीये. खर तर आपण पाहत असाल, जाऊ दे जे चालतात चालू दे ना, त्यांना कोणाला सतू नका, चालू द्या, रस्ता द्या, जे चालतात चालू द्या, त्यांना कोणाला अडवू नका. आपलं मिंदे सरकार नाही अडवणूक करण्यासाठी. पण आज आपण पाहत असाल जे वातावरण आहे सगळीकडे, मी येताना बघत होतो, मी आणि राजन विचारे साहेब आम्ही ठाण्यातून येत असताना प्रत्येक पोलवर, प्रत्येक पिलरवर, प्रत्येक बॅनरवर, सगळीकडे आणि आता
नवीन एक पोस्ट सापडली आहे. हे चेहऱ्यावरचं टेन्शन दिसायला लागलेलं आहे, पण हे सगळं किती योग्य आहे? कारण तुम्ही आजूबाजूचे त्यांचे चेहरे बघा. कुठला ना कुठला कॉन्ट्रॅक्टर असतो, कुठचा कॉन्ट्रॅक्टर घेऊन घेतलेला असतो, गुंड असतो, चिंदी चोर असतो. हे कॉन्ट्रॅक्टरना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात, चिंदी चोरांना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात, गुंडांना होर्डिंग लावायला सांगतात. पण हे येतात कुठून? कधीतरी ईडी त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार आहे का? ईओडब्ल्यू जाणार आणि विचारणार का? महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज विचारतोय, तुम्ही त्यांचे बॅनर उतरवणार आहात का? जरी ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असले तरी तुम्ही त्यांचे बॅनर उतरवण्याची हिंमत दाखवणार आहात का? तरच तुमचा न्याय आणि तुमचा कायदा चालत आहे. नाही तर तुमचा कायदा आहे तरी कुठे, हा प्रश्न पडायला लागलेला आहे. आम्हाला कायद्याचा धाक दाखवता आहे ना, आम्ही पण लढतोय. आम्ही लढत आहोत ते या संविधानासाठी लढत आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलेलं आहे त्याचसाठी लढत आहोत आणि त्यासाठी लढत राहणार. पण गेले 2 वर्ष पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना हैराण केलं जातंय. त्यांचे धंदे बंद कसे होतील, त्यांचे धंदे गुजरातला कसे पाठवले जातील ह्याच्यावर विचार होतोय. जे कोणी छोटे मोठे दुकानं चालवतात, हॉटेल चालवतात, त्यांच्याकडे ह्यांचे एजंट जातात, कलेक्शनसाठी जातात, पैसे घेण्यासाठी जातात. आणि जर कोणी काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर न्यायाला घाबरले नाहीत, कायद्याला घाबरले नाहीत, पोलिसांना घाबरले नाहीत, तर त्यांच्या दारी हे चिंदी चोर आणि गुंड पाठवायला लागतात. कितीतरी या महाराष्ट्रात अशा घटना झालेल्या आहेत गेल्या 1.5 वर्षामध्ये. मोजून तुम्हाला दाखवायचं तर किती. आता ही कल्याणची घटना घडली ती झालीच. आताच आमचे एक माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, बातमी आली की त्याच्यावर फायरिंग झालेलं आहे. आता 5 वाजता माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेलं. आम्ही होतो, खोत साहेब आपण देखील भेटलात ना. हे सगळं होत असताना आपल्या तर ताई ठाण्यामध्ये आठवतं, त्यांच्या पोटात लाथ मारली होती. आपण महामोर्चा काढला होता. शिंदेताई, रोशनीताई शिंदे, का मारलं तिला? का गुंडगर्दी झाली तिथे? कारण तिने एक पोस्ट या घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टाकली म्हणून. त्या ताई IVF ट्रीटमेंट घेत होत्या. कसे ते गुंड तिच्या घरी घुसले, कसे लाथ्या मारल्या तिच्या पोटात, हे CCTVवर आलेलं आहे. पण कारवाई काही झाली का पुढे? कोणाला पकडलं पुढे? नाही पकडलं. परवाकडे कोल्हापूरचा एक व्हिडिओ आला. एक मुलगी हात जोडून विनंती करते की मारू नका, मारू नका. तिच्या आई वडिलांना मारतायत, तिला मारतायत. तिकडचाच एक गद्दार, नाव माहिती असेल तुम्हाला, बरोबर आहे ना? ते घरात जाऊन महिलेला मारतात, मुलीला मारतात, आई वडिलांना मारतात. त्यांचा फ्लॅट त्यांना पाहिजे म्हणून. पण कारवाई झाली नाही झाली. मुंबईमध्ये माहीम मध्ये की करा लाईट बंद केले तरी चालतील, अपनी रोशनाई काफी आहे. काय बघा, घाबरले काय? नाव आदित्य असल्यामुळे खोट्या लाईटची गरज नाही आपल्याला, सूर्य आहे नाव. पण असंच माहीम मध्ये एका गद्दार आमदारांनी आपल्या गणपती बाप्पाची मिरवणूक चालली होती आणि त्या मिरवणुकीत बंदूक काढली. ठीक आहे, उद्धव साहेबांनी माझ्या नावाने शिव्या दिल्या, ठीक आहे, ते आमचं टॉनिक आहे. गद्दार जेव्हा आम्हाला शिव्या देतात बरं वाटतं, काहीतरी आपण चांगलं केलं. पण त्यांनी आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर बंदूक धरली. पोलीस स्टेशन मध्ये त्यांना जेव्हा नेलं, पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग केलं. तो रिपोर्ट तयार आहे पण तो रिपोर्ट अजून सादर झालेला नाहीये. विचार करा तुम्ही, त्या माणसावर कुठचे गुन्हे टाकायला पाहिजे होते. आज हे सरकार आपल्याला हिंदुत्व शिकायला निघालेलं आहे. हिंदुत्व आपल्याला शिकवायला निघालेलं आहे. गणपती बाप्पा काही हिंदू धर्माचे देव नाहीयेत. तिची मिरवणूक होती, तिथे हिंदू लोक नव्हते त्याच्यात. मग जर कुठचीही व्यक्ती कुठच्याही धर्माची असो, कुठच्याही जातीची असो, त्यांनी जर बंदूक रोखली किंबहुना जर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांवर फायरिंग केलं तर त्याच्यावर अतिरेक्यांचा UAPA कायदा टाकायला पाहिजे की त्यांना माफ करून त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे? तुम्ही सांगा, तुम्ही काय कराल? अतिरेक्यांचा कायदा लागला पाहिजे ना. ह्या निर्लज्ज सरकारनी, मिंधेंनी त्यांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचं अध्यक्ष केलेलं आहे. हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे? असलं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे? हे खोटं बोलणारे लोक आहेत. हे रावणाचं हिंदुत्व आहे, आपल्या रामाचं हिंदुत्व आहे. आणि हा फरक आहे आपल्या दोघांमध्ये. तुम्हाला आजच सांगतो मी, त्या आमदाराला, त्या गद्दार आमदाराला मी सांगतो, तुम्ही आमदार व्हाल की नाही व्हाल ही जबाबदारी आमची, कारण तुम्हाला विधान भवनाची पायरी चढू देणार नाहीच.
पण येणारं महाराष्ट्रातलं सरकार हे आमचं आहे, आपलं आहे. आणि आज ह्या मंचावरनं पण त्यांना सांगत आहे त्या माहीमच्या गद्दार आमदाराला की तुमच्यावर अतिरेक्यांचा कायदा टाकणार म्हणजे टाकणारच. वातावरण जे चाललेलं आहे महाराष्ट्रात बनवत चाललेत. आताच मी बघितलं भाजपच्या कुठच्या नगरसेवकावर गोळीबार झालेला आहे जळगावमध्ये. म्हणजे कोण कोणाची बंदूक काढतंय, कोण गोळी चालवत आहे, कोण अटक होत आहे, काही कळत नाही आपल्याला. कितीतरी असे उदाहरणं आहेत, कितीतरी उदाहरणं द्यायची जी महाराष्ट्र बदनाम करत चाललेली आहेत. पण ही जी टोळी आहे मंत्रालयात बसणारी, ही टोळी आपल्याला बदनाम करत चाललेली. आज कालकडेच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, पुण्यामधला एक व्हिडिओ आहे. सगळ्या त्या गुंडांची परेड लावलेली आहे, दिंड काढली त्यांची, बरोबर आहे, बघितली ना तुम्ही सगळ्यांनी. आता तुम्ही मला सांगा, खरं हे सगळे गुंड जेलमध्ये असायला पाहिजे तो? बोलवून घेऊन परेड करत कशासाठी? हेच गुंड मग जाऊन मंत्रालयात जाऊन रील बनवतात, व्हिडिओ बनवतात. आणि जेव्हा काही गडबड होते तिथे जे पोलीस आपले असतात ते अंगावर गोळ्या घेतात, ते पहिली लाईन ऑफ डिफेन्स असते. पण आज चित्र हे झालेलं आहे की जर ह्या जिल्ह्यामध्ये अशी गुंडांची किंवा चिंदी चोरांची, पक्ष चोरांची जर दिंड काढायची झाली, परेड काढायची झाली, तर कोणाची हिंमत नाही होणार. कारण रांगेत माहितीये कोण पहिलं येईल? तुम्ही सांगा. आज मी तुम्हाला सांगतोय, या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती झालेली आहे, तुम्ही आपला महाविकास आघाडी सरकारचा काळ बघा आणि आत्ताचा काळ बघा. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षामध्ये आपण एक सुद्धा जातीय दंगल होऊ दिली नाही, धर्माधर्मामध्ये वाद होऊ दिले नाहीत, जातीमध्ये वाद होऊ दिले नाहीत, जिल्ह्यांमध्ये वाद होऊ दिले नाहीत. चोरांची टोळी असेल, गुंडांची टोळी असेल, कुठेही फिरू दिलं नाही, सामान्य माणसाला हैराण करू दिलं नाही. पण आज जे 1.5 वर्षात जे वातावरण झालेलं आहे, 1, 2, 3, 4, 5 कितीतरी अशा गोष्टी मोजून दाखवू शकतो. मुळात ज्या मंत्रिमंडळात असे मंत्री बसतात ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत महिलांवर अत्याचार करण्याचे, आणि जे मंत्री महिलांना शिवीगाळ करू शकतात, हे कॅबिनेटमध्ये मंत्री बसल्यानंतर तुम्ही या मंत्रिमंडळाकडून अपेक्षित तरी काय करू शकता? अजून आहेत 1-2, कितीतरी आहेत. प्रत्येक जणाचे कोणाचा एक व्हिडिओ येतो कुठून, परवाकडे काही क्लिप निघालेले आहेत. पण हे सगळे जे भयंकर आणि भयानक प्रकार सुरू आहे, घाणेरडा प्रकार सुरू आहे, ह्याला आपल्याला आता बदलायचं आणि बदलायला लागणारच. कारण ज्या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढिली असते तिथे उद्योगधंदा येत नाही, उद्योगधंदा आला नाही तर रोजगार येत नाही, रोजगार आला नाही तर आपण काय करणार? जाणार तरी कुठे? गुजरातला. हे उद्योग घेतात तिथे, पण आपले एक तरी इकडच्या मराठी माणसाला, एकाही महाराष्ट्रातल्या माणसाला गुजरातमध्ये नोकरी मिळणार आहे का? तुम्ही मला सांगा. नाही मिळणार आहे. पण हे चित्र जर बदलायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र येणं लागणारच. मी ऐकत आहे की हा मतदारसंघ काही सर्वे घेत आहेत, सतत सर्वे चाललेले आहेत, बरोबर आहे, महाराष्ट्र आपला आहे. पण आज तुम्हाला सांगतो, सर्वे मध्ये मला अजून एक गोष्ट कळली, ती म्हणजे जे आत्ताचे विद्यमान गद्दार खासदार आहेत ना, जे मला कोल्ड कॉफी द्यायचे, आज मला येताना मी तेच विचारत होतो, अरे कोल्ड कॉफी आज देणार तरी कोण? मला सँडविच तरी देणार कोण? नाही, मी ऐकलं ते लढणारच नाही त्यावेळी. त्यांना आज चॅलेंज देतोय, हिम्मत असेल तर कल्याण मधून लढून दाखव आणि जिंकून दाखवाच. कारण इथून जिंकणार तो शिवसैनिकच आणि आपलाच जिंकणार. आपल्याला हेच वातावरण मला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. हे जे गद्दारीचं वातावरण आहे, गँगस्टरचं वातावरण आहे, जर तुम्ही पाहत असाल, जे मी सांगत होतो, पोलिसांची पण परिस्थिती अशी बिकट करून ठेवलेली आहे. विचारे साहेब, परवा जो फुटेज बाहेर आलं ना पोलीस स्टेशन मधलं जे फायरिंगचं, तसं मग माहीम मधलं फुटेज असून का बाहेर नाही आलं? माहीम मध्ये पण अशाच आमदारांनी बंदूक चालवली होती, गोळी चालवली होती, पण तिकडचं फुटेज बाहेर नाही आलं. एक तर भाजपची इथे गळचेपी करत आहेत. मी भाजपच्या पण आज कार्यकर्त्यांना विचारतो, इथे काही आले असतील, RSSचे काही कार्यकर्ते असतील की जे भाजप तुम्ही बांधायला निघाले होतात गेल्या 10 वर्षात,
महाराष्ट्रामध्ये, मग पुणे जिल्ह्यात असेल, कल्याणमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, जो भाजपसाठी तुम्ही विचार करत होता, जे स्वप्न बघत होतात, त्याचं आता नक्की झालं तरी काय? इथे मी जेव्हा जेव्हा यायचो, आपलं सरकार पण असताना पिता पुत्राचे हेच खेळ चालायचे की आता ते कोण डोंबिवली मधले आमदार आहेत, मंत्री झालेत. हा बरोबर आहे ना, मंत्री झालेत. आता आपल्या सरकारच्या वेळी एवढंच ह्यांचं चालायचं की आता ह्यांचा फंड आपण कॅन्सल केला, एवढे गल्ल्यांसाठी फंड घेतलेला, ह्या कामांसाठी फंड घेतला, 500 कोटी आपण त्याचे रद्द केले, अमुक माणूस त्याचा फोडला, तमुक माणूस त्याचा फोडला. आज मी त्या भाजपच्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना आणि सगळ्यांना विचारतोय की इथे भाजपची गळचेपी होते की नाही. बरोबर आहे, स्वतःच अंगावर खेचून घेतलेलं आहे त्यांनी. आणि तसंच पुण्यामध्ये झालेलं आहे. पुण्यात 10 वर्ष पुणे जिल्हा त्यांनी बांधला, राष्ट्रवादी शिवाय ते लढले, राष्ट्रवादीच्या विरोधात लढले. आणि आता पालकमंत्री कोण बसवले तिथे? मग कशासाठी तुम्ही लढत आहात? कोणासाठी तुम्ही लढत आहात? महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी? हे चित्र बेकार होत चाललेलं आहे, एवढं भयानक होत चाललेलं चित्र की आपल्या राज्यामध्ये नवीन उद्योजक विचार करत आहेत की आपल्या राज्यात उद्योग आणायचं की नाही. कारण जर गँग लीडरच मुख्यमंत्री म्हणून जर बसले असतील तर तुम्ही जाणार कोणाकडे आणि न्याय कोणाकडे मागणार? खर तर ताकद पहिली पोलिसांना दिली पाहिजे. हे सगळे जे गँगस्टर इकडे तिकडे फिरायला लागलेले, मंत्रालयापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत. जर मुख्यमंत्र्यांमध्ये धमक असेल ना तर सांगा, शूट ॲट साईट. जिथे दिसेल गँगस्टर तिथे मारा. तर इथे नागरिकांना कोणाला स्वतःला गेलं नाही पाहिजे. मला आठवण होते माझ्या आजोबांची, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची. तेव्हा पण असेच गँगवॉर सुरू झाले होते आणि महाराष्ट्र जर साफ केला असेल तर त्या एका व्यक्तीने साफ केला आणि सुरक्षित केला. पण ज्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदार पोलिसांना कानाखाली मारतो हे टीव्हीवर दिसतं, पण त्या आमदारावर कारवाई नाही होत. ज्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतात पण तिथे काही कारवाई होत नाही. जे आमदार महिलांना शिवीगाळ करतात, जे मंत्री शिवीगाळ करतात, खरं तर त्यांना गेट आउट करायला पाहिजे होतं. त्या मंत्र्यांना अजूनही तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे. आणि जे पक्ष बिल्किस बानोवर जे अत्याचार करतात, ती महिला कुठच्याही जातीची असो, कुठच्याही धर्माची असो, पण जर तुम्ही कोणावरही अत्याचार केला, फासावर चढवलं पाहिजे, त्याला सोडून तुम्ही त्याच्या गळ्यात हार घालता. अशा पक्षाकडून आणि अशा सरकारकडून आपण अपेक्षा करायला पाहिजे. न्यायाची अपेक्षा करायची, कायद्यासोबतची अपेक्षा करायची. किती दिवस आपण असं गप्प बसणार? किती दिवस आपण शांत राहणार? जो राग आहे तो मनात तुमच्या आहे की नाही, की आपला महाराष्ट्र बदनाम होतोय, हा राग तुमच्या मनामध्ये आहे की नाही? तुम्हाला कुठेतरी दुःख वाटत आहे की नाही की जो महाराष्ट्र आपल्या सुजलाम सुफलाम होत होता, जो महाराष्ट्र एका सुवर्ण काळाकडे आपण नेत होतो, तो महाराष्ट्र बदनाम होत चाललेला आहे. काळे अंधकार दिवस दिसायला लागलेले आहेत. हे तुम्हाला दुःख कुठे ना कुठेतरी देतं की नाही? कारण आजपासून आपल्याला एक निश्चय करायचा, निर्धार करायचा की आता जे जिंकतील, नगरपालिकेपासून, ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत, दिल्ली ते गल्ली, जे आपण निवडून देऊ नागरिक म्हणून, ते महाराष्ट्र हिताचेच आमदार, खासदार आणि आपण ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले पाहिजेत, नगरसेवक तसेच निवडून दिले पाहिजेत. आज इथे सगळ्यांनाच मला भेटून आणि बघून बरं वाटत आहे की तुम्ही सगळे इथे निडरपणे लढत आहात. ही जिद्द आपल्याला दिसायला पाहिजे. विचारे साहेबांबद्दल कौतुक करायचं तर किती करायचं. ठाण्यात त्यांचा जो लढा सुरू आहे आणि आपण सगळेच इथे, म्हणजे सगळेच, अगदी आपण पण या पुढे तडीपारीपासून सगळं सहन करून लढत आलेला आहात. पण हे सगळे वाघ आहेत आपले आणि ह्या वाघांवर अजूनही प्रेशर टाकलं जात आहे. आज बघा, वायकर साहेबांवर प्रेशर टाकलं जात आहे की तुम्ही भाजपात या, मिंदेंमध्ये जा, नाही तर तुम्हाला आत टाकू, रविवारपर्यंत जा, नाही तर तुम्हाला आत टाकू. हे ईडी, आयटी, सीबीआय ह्यांचे जे मित्र पक्ष आहेत ना भाजपाचे, हे सगळे त्यांच्यावर दबाव टाकायला लागलेले. राजन साळवी साहेबांवर टाकतात, किशोरीताईंवर टाकतात. आणि जिथे असे दबाव टाकले जात नाही तिथे गुंड पाठवून नागरिकांना, लोकांना, सामान्य नागरिकांना हैराण केलं जात आहे. पण आपण घाबरणारे नाही आहोत, आपण झुकणारे नाही आहोत. आपलं नाव महाराष्ट्र आहे, हे आपण सत्ताय केलं, ठरवलं तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. समोरून कितीही मोठे हे महाशय आले, महाशक्ती आली, तरी ताकद आपल्यात आहे की निवडणूक ज्या मिनिटाला इथे येईल, आपल्याकडे, आपल्या दारात हजर होईल, तेव्हा तुम्ही जे बटन असेल, तुम्हाला माहिती कुठचं दाबायचं. चिन्ह मशाल आणि विजय
विशाल, ही जिद्द जी आहे ना, ही कायम ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. कारण हेच आपलं खरं कर्तव्य आहे. आज तरुण म्हणून विचार करत असताना, आज महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून विचार करत असताना, आज या देशाचा नागरिक म्हणून विचार करत असताना चिंता मला ह्याच गोष्टीची आहे की हे 2024 ची जी निवडणूक आहे ही आता आपल्या देशासाठी डू ऑर डाय ची झालेली आहे. एक तर आपली लोकशाही टिकेल किंवा पूर्णपणे संपूर्ण नष्ट करून झालेली असेल. आज आपण पाहताय आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 30 महानगरपालिका अशा आहेत जिथे निवडणूकच घेण्याची यांची हिंमत झालेली नाहीये. 40 गद्दारांच्या सीट अशा आहेत जिथे यांची निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाहीये. खासदार पण असे आहेत जे घाबरट आहेत, जे डरपोक आहेत, निवडणुकीच्या वेळी सीट बदलण्याचा विचार करतात पण इथून लढण्याचा विचार करत नाहीयेत, पण निवडणुकीला सामोरी जाण्याची तयारी नाहीये. मी ऐकत होतो की कोणातरी त्यांच्याच जवळच्या कार्यकर्त्याला गोळीबार झाला म्हणून ते साजरं करणार नाही, दिल्लीत जाऊन झाले धमाल. कोणाकोणाबरोबर झाले पार्टी मी सांगत नाही, कारण घर फोडणारे आपण नाही होत. जाऊ दे, त्याच्यात आपल्याला जायचं नाही, त्यांच्या घरात जायचं नाहीये. पण मूळ गोष्ट हीच आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारायला आलेलो आहे की हे जी गुंड आहेत, जी गुंडगर्दी आहे ती संपवायला तुम्ही एकत्र येणार की नाही. जे महाराष्ट्राला बदनाम करणारे आहेत त्यांना संपवायला तुम्ही एकत्र येणार की नाही. हे जे चिंदी चोर आहेत, जे पक्ष चोर आहेत, त्यांना तुम्ही घाबरणार की उत्तर देणार. दिल्लीवरनं कितीही मोठी शक्ती तुमच्या अंगावर आली तरी तुम्ही त्याला आडवं करणार की नाही. तुम्ही महाराष्ट्र म्हणून एकत्र येणार की नाही. जातपात धर्म सगळं विसरून आपण आपल्या राज्यासाठी एकत्र येणार की नाही. आपण आपल्या संविधानासाठी एकत्र येणार की नाही. आपण आपल्या ताकदीसाठी एकत्र येणार की नाही. आणि सगळं सोडा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी एकत्र येणार की नाही. ही ताकद जी आहे ना, ही ताकद जर एकवटली तर तुम्हाला कोणीही वाकडं करू शकत नाही, तुमच्या समोर कोणी वाकडं जाऊ शकत नाही. हे आज तुम्हाला मी सांगायला आलेलो आहे. आज मी तुम्हाला एकच सांगतो की उद्धव साहेब आणि मी दोघं आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत. तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार की नाही. तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार की नाही. काय आपल्याला ढाल म्हणून कोणी नकोय, अंगावर वार घ्यायला आम्ही आहोत. तुम्ही आमची तलवार बनणार की नाही. बनणार. मला सगळ्यांनी हात माझ्या समोर आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.